ते LICचे मेंबर आहेत आणि MDRT आणि TOTचे पण ते मेंबर आहेत. पास्ट प्रेसिडेंट म्हटलं तर ते रोटरी क्लब ऑफ पनवेल ओरिझोन, आपला लाईफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन ठाणे, बिझनेस BNI मध्ये वेगवेगळ्या चॅप्टरचे पास्ट प्रेसिडेंट होते ते. फायनान्शियल ऍडवायझर आहे नॅशनल रेपुटेशन, पूर्ण भारतामध्ये ते फायनान्शियल ऍडवायझरी आपली प्रोव्हाइड करतात. 1000 पेक्षा जास्त ज्यांचे क्लायंट आहेत. गेली 25 वर्ष ते सर्व्हिस देतात इंडस्ट्रीमध्ये आणि याची लेखक लास्ट 50 वर्षापासून त्याचं वडिलांपासून चालू आहे. फायनान्शियल प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग हे सर्व ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ते ऑफिशियल फोटोग्राफर आहेत हार्ले डेव्हिडसन ग्रुपमध्ये आणि मर्सिडीज बेंचच्या मेंबर त्याचे पण मेंबर आहेत. 9000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग दिलेली आहे. आणि जर त्याची अचीवमेंट पाहायला गेली तर ते MDRTचे 11 वेळा, TOTचे 11 वेळा आणि TOTचे 4 वेळा क्वालिफायर आहे LIC मध्ये. खूप टॉप लेवलचा म्हणजे ही काइंड ऑफ अचीवमेंट आहे. फॅमिलीमध्ये सांगायला गेलं तर त्यांची आई श्वेता, 2 मुले आहेत. Pluto, yeah. Thank you very much. Thank you very much. Okay, please play the video. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो, हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम्हें एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम लोग खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया सवाल देखी होता है, जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो, दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो। Morning. Stop. तर मंडळी नमस्कार. मला ऐकायला झालं नाही, मी ऐकलं नाही का? मॉर्निंग. येस, पैशाचा पाऊस पडायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण पैशाचा पाऊस पडणार कसा? इथे प्रत्येक जण उद्योजक इथे बसलेला आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं आतापर्यंत साधारणपणे 85 ते 90 सेशन माझे झालेले असतील, ट्रेनिंग झालेले आहेत. साधारणपणे 1 लाख ते 1.5 लाख लोकांना ट्रेन केलेले आहे. US मध्ये मला 2 वेळा बोलवलं गेलं होतं फिनान्शियल याच्यावरती बोलण्याकरता. तेव्हा 25,000 लोक माझ्यासमोर बसले होते अमेरिकन, जे आपल्याला मराठी माणसाला ऐकत होते. फार सोपं आहे, पैसा कमवता सगळ्यांना येतं म्हणून तुम्ही सॅटर्डे क्लबचे मेंबर आहेत, पण त्या पैशाचं कमवता नियोजन करता येतं का हा थोडासा एक प्रश्न आहे. आणि नियोजन करण्याकरता काय पडलेले आहेत भरपूर. तुम्ही YouTube उघडा, इंस्टाग्राम उघडा, फेसबुक उघडा, कुठलाही चॅनल उघडा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला अक्कल शिकवायला आलेलं आहे.
मग मी विचार केला बोलण्यात काय, सगळ्यांना तर माहितीच आहे पैसा कसा कमवायचा, कुठे कमवायचा. आम्ही एखाद्या बिल्डरकडे गेलो तर बिल्डर काय म्हणतो, अरे प्राणिल भाई मेरे पास पैसा लाके दो ना, मैं तुमसे 1 साल में दुगना करके देतो. होऊ शकतं की नाही? धंद्यामध्ये पैसा कोणाच्याही डप्पट होऊ शकतो. 35% 40% तुम्ही कमवणार नाही तर मग धंदा करता कशाला? तेवढं पण मार्जिन नसेल तर धंदा करता कशाला? मग का नाही आपण बिझनेसमध्ये पैसा लावावा. पण असे कित्येक बिझनेसमॅन आहेत. तुम्ही साधं आपलं रेमंडचं घ्या, काय हालत झाली, आयुष्यभर पैसा कमवला आणि पोरांनी लात घातली. होतं की नाही? पण अशा वेळी आमची गरज असते आणि आम्ही तुमचा पैसा कुठे ना कुठेतरी सिक्युअर करत असतो. नेक्स्ट काय टार्गेट 2च आहेत तसे बघायला गेलं तर. पैशाचे म्हणजे पैसा लागतो कशाला? अन्न वस्त्र निवारा, हे आत्ताच कोणतरी बोललं, तुम्हीच बोललात. अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्ट लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. पण खरं विचार करा, रिटायरमेंट प्रत्येकाला पाहिजे असतं, पण रिटायरमेंट कधी आणि कसं, हा मेन प्रश्न आहे. रिटायरमेंट कधी? सचिन तेंडुलकर 40 साल रिटायर झाला, संपलं. पण तो झाला तेव्हा 650 कोटी त्याच्या अकाउंटला होते. अमिताभ बच्चन रिटायर होणार पण लॉसमध्ये गेला. मग परत आयुष्यातली पुढची 25 वर्ष अजूनही काम करतोय, बिचारा राबतोय. पण तेव्हा जर त्यांनी जुगार खेळण्याच्या ऐवजी तेवढा थोडा 25% पैसा आम्हाला दिला असता ना, तर त्याला परत काम करायची गरज लागली नसते. माझं चॅलेंज आहे. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला कळते. असा जेव्हा माणूस एखादा उद्योजक समजतो तेव्हा तिथे तो फसतो, पण लगेच फसत नाही, तर हळूहळू फसत जातो. तर रिटायरमेंटमध्ये काय टेन्शन आहे आपल्याला? इन्फ्लेशन, इन्क्रीज इन लाईफ स्पॅन. कारण का आत्ताची लोक पहिल्यांदा 50-55 हे लाईफ स्पॅन होतं, आज जातच नाही. 80-85 खापर पंजा पण आहेत. म्हणजे जपान व्हायला लागलं आपलं. जपानला काय टेन्शन आहे? जपानीज लोकांना जातच नाहीत. 102, 103, 104 वर्ष जगत चाललेले आहेत. हे आपल्याकडे पण आलेले का? कारण का मॅडम लोकांना फार सुंदर ठेवतात. काही हेल्थ डेंटिस्ट आहेत, डॉक्टर चांगले करतात. प्रत्येकाला आज सगळ्या सोयी अवेलेबल आहेत. पहिल्यांदा लोक झुरळी मारायचे, पेस्ट कंट्रोलवाले पण आलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे आज भरपूर अशा गोष्टी आहेत की माणसाचं लाईफ स्पॅन वाढलेलं आहे, मेडिकल एक्सपेन्सेस वाढलेले आहे. मग अशा वेळी रिटायरमेंट प्लॅन ह्याच्या करता पाहिजे की उद्या 4 लोकांकडे भीक मागण्यापेक्षा स्वतःच्या पैशाने स्वतः तरी उभं ताट मानाने राहता यायला पाहिजे. मुलांचं काय टेन्शन आहे? मुलांच्या बाबतीत 2 गोष्टी सांगेन. इथे कोणाला मुलगा आहे? 5 वर्षाचा, 6 वर्षाचा, किती वर्षाचा आहे? 2 ऑप्शन तुम्हाला मी देतो. तुम्ही तुमच्या मुलाकरता एज्युकेशन ज्यावेळी त्याला लागेल, तो खूप हुशार आहे, 18 वर्षी बोला बाबा मला अमेरिकेला जायचंय, मला 40 लाख रुपये द्या, त्यावेळी तुम्ही लोन घ्याल का आजपासून तुम्ही फक्त 5 लाख द्या, 40 लाख रुपये मिळतील? कुठला ऑप्शन चांगला आहे? सेकंड, 5 लाख देऊन. एक्झॅक्टली, थँक्यू व्हेरी मच. कळलं की नाही? लोन घेऊन मुलाला शिकवून दुसऱ्यांना व्याज देण्यापेक्षा आज थोडंसं कॅपिटल द्या आणि आमच्याकडनं व्याज घ्या ना. दॅट इज अ बेस्ट ऑप्शन. त्यावेळी तुम्हाला 40 लाखाच्या EMI 40,000 हप्ता येईल. आज ते 40 लाख रुपये कमवण्याकरता फक्त 1,000 रुपये महिन्याला लागते. नियोजन. आपण बिझी आहोत. ह्या बिझीमध्ये कळतच नाही की आपण आपल्या इन्कम मधनं 10% काढू शकतो, आरामात काढू शकतो. पण वेळ कोणाला आहे? वेळ नाहीये. फक्त एक चहासाठी मी संध्याकाळी ड्रिंकला पण येऊ शकता. एक ड्रिंकसाठी तुम्ही बोलवा, आपण नक्कीच चांगलं नियोजन करू. नेक्स्ट, रिटायरमेंटसाठी तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. NPS आहे, म्युच्युअल फंड आहे, गॅरंटी रिटर्न प्लॅन, LICचे जीवन अक्षय आहे, भरपूर असे प्लॅन्स आहेत. नेक्स्ट, आता मी तुम्हाला शीट दिले, एवढं लांबचा मला पण नाही दिसत, तुम्हाला पण नाही दिसणार, म्हणून मी तुम्हाला एक शीट दिलेली आहे. जरा प्लीज उघडाल का तुमचं सेकंड पेज? आपण मला वाटतं ही लावली स्लाइड चुकून, पहिली चालायची, नो प्रॉब्लेम. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपये दिसतात. एक 5,000ची स्लाइड आहे आणि त्याच्या मागे बरोबर 10,000ची. आपण फास्ट मध्ये घेऊया, 10,000ची बघा, 30 सेकंड हा त्याच्या मागचं पेज बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय आहे? 10,000चा एक SIP आहे. मी 10,000 रुपये फक्त टाकतोय. ओके, मी 10,000 रुपये मी महिन्याला टाकत चाललेलो आहे. आता मजा बघा काय होते, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सक्ती नाहीये. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सक्ती नाही. तुम्ही 2 महिने टिका, 6 महिने करा, 5 महिने करा, कधी पण करा, कुठल्याही प्रकारची सक्ती नाही. मी 10,000 रुपये महिन्याला टाकत चालले, वर्षाला 1,20,000 रुपये टाकतोय. फक्त 12%. आज आम्हाला रिटर्न मिळताना ते 25% ने 28% मिळते. मी फक्त 12% सांगतोय आणि आमच्या अंबादास सर तर 36% रिटर्न करतात का हो, बरोबर नाही? तर मी फक्त 12%चा हिशोब करतोय, कारण का माझं नाव 12% म्हणून मी 12%. ओके, तर मी तुम्हाला माझ्या अण्णाप्रमाणे पैसे देणार म्हणजे देणार. तर फक्त 12%ने जरी आपण हिशोब काढला तर मित्रांनो मजा बघा. मी 2025चा प्रवास चालू केला, झाली 10 वर्ष.
10 वर्ष माझ्या अकाउंटमध्ये किती आहेत मित्रांनो? 27 लाख. 10 वर्षामध्ये माझ्या अकाउंटमध्ये 27 लाख आहे. आणि 10 वर्षाचा मी किती असणार तुमचं वयाला ऍड करा आणि तुमच्या मनात आलं चला अमेरिका फिरून येऊ, चला अमेरिका फिरून येऊ. गेले 5 लाख, त्यातनं गेले 5 लाख रुपये, उरले किती? 20 लाख रुपये, 19 लाख रुपये. आता ते 19 लाख रुपये 12% चालत चाललेले आहेत. तरी मित्रांनो तुम्ही बघा तिथे तुमचे जे 1 कोटी रुपये आहेत त्याच्याऐवजी तुमचे होणार आहेत 75 लाख रुपये. बरोबर आहे? फक्त 5 लाख काढले तरी पण तुमचे ते 1 कोटीचे तिथे 75 लाख रुपये होत आहेत. म्हणजे 10,000मध्ये आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात. मी तर मोठा हिशोब पण नाही सांगत आहे. आता मी फिरायला जात नाहीये. बघा 20 वर्षानंतर, आता तुमच्या मुलाचं वय किती? 5. बरोबर आहे. 18 वर्ष आपण करूया, म्हणजे तो 13 वर्षाचा जाईल. 13 वर्षानंतर 18 वर्षाचा जाईल, तेव्हा अकाउंटमध्ये 42 लाख रुपये आहेत. आज 10,000 मोठी आहे का? फार छोटे आहेत. तो फक्त 10,000 रुपयामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये 13व्या वर्षी, म्हणजे त्याचं वय जेव्हा 18 होईल तेव्हा 42 लाख रुपये आहेत. किती खर्च करायचे बोलणारे बाबा. मग त्याला वाटेल मला प्राऊड आहे, माझ्या बाबांनी मला पाहिजे ते सगळं दिलं. असं पण नाहीये. मुलांना, तुम्हाला आज आपण मुलांना हल्ली पॉकेट मनी लागतो. आमच्या 10 रुपये मिळायचे, आज 500 रुपये म्हणून कमी पडतात त्यांना. 5 वर्ष भरा, 7व्या पासून त्याला सांग जा किती पाहिजे तेवढा पॉकेट मनी काढत बस. ही मॅजिक आहे, ही कंपाऊंडिंगची मॅजिक आहे. आपण करत नाही. पण आपण परत एकदा पहिल्या साईडवरती येऊया जिथे मी 5,000चं दाखवलंय. मित्रांनो फक्त माझ्या बघा 10,000 पण जाऊन देऊ, पण 5,000 रुपये जर मी करतोय, पण स्टेप अप मी दर वर्षी 10% वाढवतोय दर वर्षानंतर. आता बघा 20व्या वर्षी तुमच्या अकाउंटमध्ये 12% जरी पकडले तरी 93 लाख रुपये होतात. आता तर 10,000 नाहीये. 10,000 सिंपल इन्व्हेस्टमेंट केली तरी 1 कोटी होतात, पण 5,000 जरी केले स्टेपअप मध्ये तरी 93 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. आहे ना मॅजिक? दुसरं पहिला जे 10,000चं आपण बघितलं त्याच्यामध्ये परत एकदा येऊया शेवटच्यासाठी. आपल्याला 20 वर्षांनी 1 कोटी रुपये अकाउंटला जमतात. बरोबर आहे? 1 कोटी रुपये अकाउंटला जमतात. आता मी काय करतोय, आता मला काही भरायची इच्छा नाही, बास झालं माझं वय. 1 कोटी नंतर मी काय करतोय, फक्त 7% विड्रॉ करतोय. मंडळी 7% मी विड्रॉ करतोय. दरवर्षी तुम्हाला 8-8 लाख रुपये पेन्शन येते. 8 लाख, 10 लाख, 11 लाख, 12 लाख, 13 लाख, 14 लाख, 15 लाख, 16 लाख. हे पेन्शन काढल्यानंतर सुद्धा लेफ्ट साईडची फिगर बघा. मी 20व्या वर्षानंतर 21व्या वर्षापासून ते पुढची 10 वर्ष मी विड्रॉल केले. विड्रॉल अमाऊंट माझी साधारणपणे जी आहे 15 लाख रुपये आहे. आणि तरी पण अकाउंटमध्ये माझ्या 1,72 लाख रुपये बाकी आहेत. 1 कोटी होते, त्यातनं मी 15 लाख रुपये काढले, तरी आज हिशोब लावतोय. तरी मंडळी विचार करा, 1,72 लाख रुपये. ही मॅजिक फक्त 10,000ची आहे. 10,000 तुम्ही कसेही भरू शकता. चला आपण नेक्स्ट जाऊया. माझ्याकडे 8 मिनिटात तुम्हाला कसं श्रीमंत करायचं हे नाही जमणार. आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, ते सेम मी गोष्ट दाखवले. 10,000ला स्टेपअप केले तर तुमच्याकडे 2 कोटी रुपये जमा होतात. ओके, आता मला सांगा, एक उदाहरण फास्ट मध्ये घेऊया आपण, कारण का 8 मिनिटं संपून जातील. मला सांगा, कोपरखाण्यामध्ये 2 BHK कितीला येतो? 1 करोड, 2.25. चला आपण 1.5 घेऊया. 1.5 फायनल, 1.5 मध्ये सेटलमेंट करून टाकू आपण. 1.5 कोटीचा मला फ्लॅट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी काय करतो, बिल्डर म्हणतो, बँक म्हणतो तुम्हाला सगळं कसं लोन देणार हो, असं नाही करायचं. तुम्ही 75% लोन घ्या. ठीक आहे, 25 लाख रुपये भरले. 25 लाख रुपये डाऊन पेमेंट, 1.25 कोटीचं लोन. 1.25 कोटीचं लोन घेतल्यानंतर EMI किती लागेल? साधारण 1 लाख, 1,30,000, साधारण 1 लाख पकडूया आपण. चला, तुम्ही ज्यावेळी 1.25 करोड, 1 करोडचं जे लोन, 1.25 करोडचं जे लोन घेता ना, तेव्हा साधारणपणे 2.25 कोटी रुपये पे करता. मान्य सगळ्यांना? 2.25 कोटी रुपये पे करता. 20 वर्षात किती पट होईल? 3 पट, 4 पट, 5 पट, 6 पट, किती पट व्हायला पाहिजे फ्लॅटची व्हॅल्यू? 20 वर्षात हा, 4 पट, 5 पट, 5 पट दिले. 5 पट म्हणजे 1.5 कोटीचे 5 पट 6 कोटी झाले. 6 कोटी मधनं तुमचं प्रिन्सिपल काढून टाका 1.5 कोटी, 4.5 उरले. 4.5 मध्ये तुम्ही कॅपिटल गेन टॅक्स लावून टाका. 20% फिक्स आहे. 20% तुमच्या हातात काय उरलं? काहीच नाही, काहीच नाही. इंटरेस्ट मध्येच पैसे गेले. आता उलट करूया, आपण भाड्याने जाऊया. आता हा 1.5 करोडचा फ्लॅट कितीला भाड्याने मिळतो? 15 किती? 50, 40,000 पकडूया. 40,000 भाड्याचे राहतो. आता माझ्याकडे किती उरले? 25 लाख तर होतेच, आणि प्लस 1 लाखाची माझी ते 1.25 लाखाची तयारी होती. तर 25 लाख गेला. आता मी EMI भरतो. आता माझ्या बघा या शीटमध्ये पहिली शीट काढा. 25 लाख रुपये ज्याच्यामध्ये दिलेत,
दिसतं सगळ्यांना? 25 लाख रुपये दाखवले आहेत बाजूला. 25 लाख रुपयाचा मी डाऊन पेमेंट केलं. 1 लाखाचा EMI घेतला, ज्याला काही सक्ती नाही. मी 6 महिने भरेन, 3 महिने भरेन, माझी मर्जी, कसल्याही प्रकारचं सक्ती नाही, नो मेंटेनन्स. ओके, मी 1 लाख रुपये दर महिन्याचा हप्ता चालू केला. आता मंडळी विचार करा, 20व्या वर्षानंतर तुम्ही बोललेला तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 3.5 कोटी झाली. माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू मिनिमम गॅरंटेड 12 कोटी झाली. मिनिमम गॅरंटेड 12 कोटी झाली. पण 20 वर्ष थांबायचाच कशाला? आपण 10 वर्षात बघूया ना मंडळी. 10 वर्षामध्ये माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू झालेली आहे 3 कोटी रुपये. 10 वर्षात संपलं आपलं. आता 20 वर्षानंतर म्हणजे मी असं पकडलं की माझं 20 वर्षामध्ये साधारण वय 60 वगैरे होऊन जाईल. ओके, तर 20 वर्षानंतर मला येणारं जे पेन्शन आहे मंडळी 1 कोटी रुपये दरवर्षी आयुष्यभर. 1 कोटी रुपये रेंटल इन्कम आयुष्यभर मला मिळत जाणार. ते पण 30% टॅक्स लागणार नाही, फक्त 12.5%. ओके, तुम्हाला दरवर्षी 1 कोटी मिळणार आहे. आता हे 1 कोटी रुपये मी खर्च करतोय, पुढची 10 वर्ष आपण पकडूया. म्हणजे 10 वर्ष आपण स्थलांतर उदाहरण. सर तुमचं आता वय किती? 34. 54ला तुमचं झाली 20 वर्ष. 54ला तुमचे 12 कोटी जमले. त्याच्यामध्ये 1 कोटी तुम्ही 64 पर्यंत घेताय. 64 पर्यंत तुम्ही घेतल्यानंतर साधारणपणे तुमच्या अकाउंटमध्ये 20 कोटी रुपये बाकी राहतात. तरी पण विड्रॉ केले तरी पण संपेतच नाही, तरी 20 कोटी आहेत. मग मला सांगा, प्रॉपर्टी घेण्याचा मूर्खपणा का करावा? माझा एक क्लायंट आहे, त्याचं टोटल जे त्याची सॅलरी आहे ही साधारणपणे त्याला आता धीरूभाई अंबानीमध्ये 3.5 कोटीची सॅलरी आहे. त्याला भाड्याने राहतो. कशाला? ओके, मला वाटतं वेळ संपलेली आहे. ओके, शेवटचा व्ह्यू. तर मला सांगायचं एवढंच आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सक्त नसतं. कारण का बिझनेसमध्ये कधी चढ उतार चालू असतो. तुम्ही कधी पण बंद करू शकता, चालू करू शकता. माझी सक्सेस स्टोरी सांगतो. आम्हाला 50 वर्ष झाली. या 25 वर्ष मला स्वतःला झालेत. 11 एप्रिल 1998ला मी एजन्सी घेतली होती आणि आज 11 एप्रिलच आहे. ओके, आणि 11 एप्रिल का? तर 11 एप्रिल माझी जन्मतारीख आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर अशा वेळी आम्ही खूप आनंदी आहोत, खूप सुखी आहोत. कारण का आम्ही 9,000पेक्षा जास्त कुटुंबियांना धनवान केलेलं आहे. माझ्या सानिध्यामध्ये राहिलेला मी त्याला गरीब देऊ शकत नाही. कारण का कंपाऊंडिंगची मॅजिक आपल्या हातामध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे त्याचप्रमाणे मी साधारणपणे 5-5 कोटी आम्ही जस्ट एक घेतलेले आहे. 20 ते 25 कोटी पण आम्ही लमसम उचललेले आहेत. लोकांनी प्रॉपर्टी विकून आमच्याकडे टाकलेले आहेत. अशी भरपूर उदाहरणं आहेत. ओके, तर मला खूप आनंद आला की आज सगळ्यात तुम्हाला भेटून, एवढं एनर्जेटिक लोकांना. ओके, पण मला असं वाटतंय कि बालों में चांदी आ जाए तो हाथ में सोना होना जरूरी है. अगर वो सोना चाहते हो तो एक बार तो मेरे साथ चाय के लिए जरूर बैठ जाना. थैंक यू वेरी मच. थैंक यू. कोणाला काही प्रश्न? 2 प्रश्न घेऊन. हो, एक घेतला तरी चालेल. बाकी पर्सनली कॉल करू शकता तुम्ही मला. सर, हे जे रिटर्न्स आहे ते मार्केटचे लिंक्स आहेत. होऊ शकतं, म्हणून तर मी तुम्हाला कमीत कमी 12 दाखवलेत. ओके, आता जे ऍव्हरेज रिटर्न चालू होते आतापर्यंत, ट्रम्प जोपर्यंत डान्स करत नव्हता तोपर्यंत 28-25 चालू होते. आता तरी पण साधारणपणे 18 ते 19 चालू असतात. आपण कमीत कमी रिटर्न 12 पकडून चालायचे. 12 म्हणजे काय? म्युच्युअल फंड मध्ये लॉस मध्ये रिटर्न असं पकडून चालत. 12 म्हणजे अगदीच कमी झाले, मग ते अर्थच नाही ते टाकण्यामध्ये, असं आहे. पण मी 12 दाखवले तुम्हाला. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू.